स्वागत आहे तुमचं। आज आपण तू ही रे माझा मितवा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत। तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। प्रेक्षकांनो, इकडे मामीने लावण्याला अर्जंटली बोलवून घेतलं असतं आणि लावण्य म्हणते, काय झालं मामी, तुम्ही इतक्या अर्जंटली का बोलावून घेतलंय? मामी म्हणते की संधी चालून आली आहेत आपल्याकडे, आपल्याला त्या संधीचं आता सोनं करायचंय। लावण्य म्हणते, वेट 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 व्हॉट द प्लॅन? मी म्हणता, दरवर्षी आमच्याकडे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विशाल हळदी कुंकू असतं, गावच्या आईनेच सुरू केली आहे ती प्रथा। कन्या म्हणते, आम्ही म्हणतात रात्रभर जागरण करायचं आणि ज्या बायका येतील त्यांना हळदी कुंकू लावायचं म्हणतात, कारण लक्ष्मी देवी कुठल्या रूपात येईल सांगता येत नाही आणि आमच्या ओल्ड लेडीला इम्प्रेस करण्यासाठी ईश्वरीने हे व्रत करायचं ठरवलंय। प्रेक्षकांनो, लावण्य म्हणती, ओ गॉड, सच अ बोरिंग कॉन्सेप्ट इट इज। लरी म्हणती, मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस लावण्या, तुला जर का या घरची गृहलक्ष्मी व्हायचं असेल तर देवीचं दर्शन तिला नाही तर तुला मिळायला हवं। लावण्या म्हणती, मामी पण कसं होणार आहे हे सगळं? मामी म्हणते की प्लॅन रेडी आहे। लावण्य म्हणते की तुमचा काही फोन कॉल झाला का देवी सोबत? मात्र यावर मामी हसतात आणि लावण्य म्हणते, तिने कन्फर्म केलेत का मी ते दर्शन लावण्याला देईल, त्या मिडल क्लासला नाही म्हणून? मी म्हणतात, नाही ग डार्लिंग, मी फक्त एवढंच ठरवलंय, येणाऱ्या बायकांना हळदी कुंकू तू लावशील, ती ईश्वरी झोपेल, अगदी गाढ झोपेल। लावण्य म्हणते की नो दॅट इंटरेस्टिंग। मामी म्हणतं प्रेक्षकांना, इकडे मामीच्या हातात बाटल्या रेडीच असतात बहुतेक, आणि आता ते लावण्याला दाखवती आणि म्हणते की हे बघ झोपेचं औषध। ईश्वरीच्या दुधाच्या ग्लासमध्ये 2-3 थेंब टाकलेत, मग ईश्वरीच्या चॅलेंजचे 3:13 वाजणार आणि दोघीही हसतात। आम्ही म्हणतात की रात्रभर जागरण तू करणार आणि ती ईश्वरी झोपून राहणार आणि देवीचा आशीर्वाद तुलाच मिळणार। लावण्य म्हणती, येस येस येस, देवीचा आशीर्वाद तर मला मिळेलच आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आजींचा आशीर्वादही मलाच मिळेल। मी म्हणतात, करेक्ट। आणि लावण्याला म्हणतात, आता येतंय का लक्षात मला काय म्हणायचंय ते? मी म्हणतात की आता बघूया त्या ईश्वरीवर देवीची कृपा होते ते आमच्या ओल्ड लेडीची अवकृपा। कोजागिरीचा प्रकाश त्या ईश्वरीच्या आयुष्यात कायम अंधार आणणार। प्रेक्षकांनो, इकडे मात्र मामीची आणि लावण्याची छानशी अशी तयारी झालेली असते, ती कशासाठी की ईश्वरीला झोपी लावण्यासाठी। प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी त्यामध्ये वेलची कुटत असते, तर अंजली ताई म्हणतात, काय हे ते त्या मिक्सर मध्ये काढलं तरी चाललं असतं। ईश्वरी म्हणती की ताई, आणि अर्णव यांचा प्रकार हा बघतच असतो। ईश्वरी म्हणती की ताई, हे असं कुठल्याने ना वेलचीची खुशबू जास्त चांगली येते। ईश्वरी म्हणती की तुम्ही ना माझ्या हातचा आज मसाला दूध पिऊन बघाच। ईश्वरी म्हणती तुम्हाला आणि बाळालाही, आणि हसते। आणि प्रेक्षकांनो, अर्णव मात्र दोघींच्याही बोलण्याकडे लक्ष असतं। प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो की मिल्क मसाला मिळतो ना बाजारात, तो घ्यायचा आणि टाकायचा दुधात, टाकायचं दूध, एवढं काय त्यात? बहुतेक आहे ना प्रेक्षकांनो, अर्णवचा आवाज बसलेला दिसतोय। ईश्वरी म्हणते की नाही नाही, त्यात काही मजा नाही, म्हणजे काही कसं, सगळ्यांनी एकत्र मसाला तयार करायचा, मग सगळ्यांनी एकत्र गप्पा मारत मारत दूध तयार करायचं आणि मग सगळ्यांनी एकत्र बसून दूध प्यायचं, खूप मज्जा येते। प्रेक्षकांनो, अर्णव ऐकत असतो आणि अंजली तिचं ऐकणं अगदी मन लावून ऐकत असते। ईश्वरी म्हणते की आमच्या इंदोरला ना ताई, मी सगळे घराच्या गच्चीवर जमायचो, माहोल असायचा एकदम बढिया, मी ना खूप गप्पा मारायचो। आणि तेवढ्यात अर्णव म्हणतो की ताई, गप्पा मारणं नाही, म्हणजे बडबड करणं जास्त महत्वाचं आहे, बाकी सगळं सेकंड आहे। आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते की गप्पा मारणं मला आवडतं। अर्णव म्हणतो बडबड करायला। ईश्वरी चिडते आणि म्हणते, ताई काय वाईट आहे? अंजली म्हणते, काहीच वाईट नाहीये, ती बरोबर आहेस। अंजली म्हणती, काय रे चिंटू, ती इतक्या मेहनतीने मसाला दूध बनवते, कोजागिरीचं जागरण करणार आहे, तिचं कौतुक करायचं सोडून काय भलतच बोलत बसलास रे? प्रेक्षकांनो, अंजलीची एवढीच इच्छा असते की कोजागिरीच्या निमित्ताने ईश्वरीवरचा राग ना कमी व्हावा, बस तिला हवं असतं। प्रेक्षकांनो, अर्णव तेवढ्यात अंजली ताईंना म्हणतो की ताई, मी काय म्हणतो, हे जागरण करणं खरंच एवढं गरजेचं आहे का?
अंजली म्हणते की तुझा विश्वास नसेल चिंटू, पण तुला सांगते. अंजली म्हणते की कोजागिरीच्या रात्री देवी येते घरात आणि ती बघते की आपल्या स्वागतासाठी कोण कोण जागतं आहे. अंजली म्हणते की जी व्यक्ती जागरण करते त्या व्यक्तीवर देवीची कृपा होते. अंजली म्हणते की ईश्वरीने शब्द दिला आजीला की ती जागरण करणार आहेत कोजागिरीचं. अंजली म्हणते की काय ग, जमेल ना तुला नक्की? प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही बिलकुल काळजी करू नका, नक्की जमेल. आणि प्रेक्षकांनो, तेवढ्यात आपल्याला तिकडनं राजेशचाही सीन दाखवलेला आहे. राजेश बघा प्रेक्षकांनो काय म्हणतो, किती सुंदर मुहूर्त मिळालाय. कोजागिरी पौर्णिमा, देवी आज सगळीकडं हेच बघणार की कोण जागा आहे. तर समजा देवी आलीच नाही आणि माझ्यासारखा दानव आला तर. प्रेक्षकांनो, इकडे अंजलीच्या आणि ईश्वरीच्या गप्पा चालूच असतात आणि हा राजेश मागे उभा राहून सगळं ऐकत असतो आणि त्याचा प्लॅनही मनोमन झालेला असतो. आणि इकडे अर्णवला त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर पाठीमागचा त्या राजेश उभा आहेत हे दिसतं. प्रेक्षकांना बहुतेक अर्णवच्या लक्षात येतही असेल की याच्या डोक्यात की काहीतरी शिस्त आहे. प्रेक्षकांनो, आता ही रात्र कोजागिरीची असते. सगळेजण बाहेर अंगणात छान गप्पा मारत बसलेले असतात आणि मामा म्हणतात की एरवी आपल्याकडे हे असे एकत्र जमल्यानंतर खाण्याचा कार्यक्रम पार पडतो. आज चंद्राच्या साक्षीने खाण्याचा कार्यक्रम व्हावा असं मला वाटतं. प्रेक्षकांनो, याला पण आजीचा होकारच असतो आणि तेवढ्यात आकाश म्हणतो की डॅड तुम्हीच सुरू करा ना. प्रेक्षकांनो, हे ऐकल्यावर मामी डोक्याला हात लावते. मामा म्हणतात की माझं गाणं ऐकल्यावर आकाशातला चंद्र पळून जाईल. प्रेक्षकांना तो आकाश म्हणतो की हा आकाशही पळून जाईल. किती छान ना. प्रेक्षकांना इकडं मामी आणि लावण्याची कुजबूज चालू असते. लावण्य म्हणते की आली नाही अजून. मामी म्हणते की येईल. मामा म्हणतात अंजली ईश्वरी कुठे आहे? अंजली म्हणते येईलच ती कोजागिरीचं सगळं करते आहेत ना. प्रेक्षकांना तेवढ्यात ती येते आणि मामा म्हणतात अरे हे बघा ती आलीच. ती म्हणते आलीच, ये ये ये. प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते हे कोजागिरीचं दूध घेण्याआधी हे गोड खाऊन घ्या. प्रेक्षकांनो, हा आकाश पटकन घेतो आणि अंजली म्हणते अरे अरे अरे. आणि हा राजेश म्हणतो की वाह अप्रतिम. अंजली म्हणते की बरं आज सगळं ईश्वरीने केलंय. हाचा मसाला बनवण्यापासून सगळं. अंजली म्हणते की मला कुठल्याही गोष्टीला तिने हात नाही लावू दिला. ऐकलंस ना आजी? प्रेक्षकांनो, आजी म्हणतात हो ऐकतेच आहे सगळं, तेवढंच काम आहेत मला. प्रेक्षकांनो, इकडे मात्र ईश्वरीचा चेहरा थोडा नाराज दिसतो आजीच्या बोलण्यावरनं. मामी म्हणतात की हे सगळं ईश्वरीनेच केलं असेल तर चांगलंच आहे. प्रेक्षकांनो, इकडे मामा म्हणतात आकाश तुझ्या आईची तब्येत बरी आहे ना रे? आकाश आणि मामा दोघेही यावर हसतात. प्रेक्षकांनो, तरी मामी म्हणते काम किती आणि कशी केली यावर देवीचा आशीर्वाद मिळणार नाहीये, जागरण महत्वाचं. थोड्यात मामा म्हणतात की जागरण कसे करावे यावर तुझं प्रवचन ठेवूयात का, म्हणजे तिला पे जाईल ते कसे. प्रेक्षकांनो, तेवढ्यात ईश्वरी म्हणते की मामी तुम्ही काळजी करू नका, मी करेन जागरण. आम्ही म्हणते की बघूया. प्रेक्षकांना तेवढ्यात अर्णव येतो आणि अंजली म्हणते की आला, बरं झालं आला. अर्णव म्हणतो की कुठे आहेत कोजागिरी स्पेशल मिल्क, ते मी पिणार आहेत आणि लगेच झोपायला जाणार आहे. आणि ईश्वरी मात्र अर्णवकडे बघते. प्रेक्षकांनो, मामा म्हणतात अरे राजा मिल्क काय, दूध म्हण ना दूध. आज कोजागिरी आहेत ना, आज तरी दूध म्हण रे. अर्णव म्हणतो की दूध. मामा म्हणतात की व्हेरी गुड. लावण्या म्हणते की कसा आहेस यार. प्रेक्षकांनो, ही म्हणते की कसा आहेस यार. अर्णव म्हणतो आय एम गुड. आणि तू पण रात्रभर जागणार आहेस का. प्रेक्षकांना इकडे आकाशला त्यांना हसायला येतं. तेवढ्यात मामी म्हणतात अरे अर्णव लावण्य घरच्याच सारखी आहेत ना, म्हणून तिलाही बोलून घेतलं गप्पा मारायला. हो हो की नाही. आणि तेवढ्यात अर्णव म्हणतो अच्छा. आणि आकाश म्हणतो ईश्वरी मसाला दूध घेऊन येत ना प्लीज. अंजली म्हणते अरे हे ते नंतर, आता आधी नवीन जोडप्याने पाण्यामध्ये चंद्र बघायचा, त्यानंतर सगळ्यांना मसाला दूध मिळणार. प्रेक्षकांनो, हे ऐकल्यावर सगळ्यांचे चेहरे मात्र थोडे पडतात. अर्णव म्हणतो की ताई ही पण प्रथा आहेत का. अंजली म्हणते तुला माहितीये तर जा ना. आकाश म्हणतो जा ना प्लीज, मसाला दूध प्यायचे आहेत ना. अर्णव तिला खुणवतो की चल आणि ईश्वरी बी त्याला खुणवते की चला. प्रेक्षकांना दोघही एकमेकांना म्हणतात की तुम्ही आधी झाला. तेवढ्यात अंजली म्हणते काय हे पहिले आप या आता.
प्रेक्षकांनो दोघेही पुढे येतात आणि पाण्यामध्ये चंद्र बघायला पाळत्या पाण्यात बघतात. तर प्रेक्षकांनो इकडे मात्र लावण्याचा जीव असा वर खाली होत असतो आणि बाकीचे सगळे मस्त यांची मजा घेत असतात. प्रेक्षकांनो अर्णव पाण्यात बघता बघतात ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो. इकडे लावण्याचा जीव मात्र वर खाली होतच असतो. प्रेक्षकांनो ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवताच ईश्वरी अर्णवकडे बघते. इकडेही त्या राजेशचा जीव वर खाली होत असतो. प्रेक्षकांनो इकडे मात्र ह्या सिरियलचं मालिकेचं रोमॅन्टिक सॉन्ग लागतं. हे सगळे आकाशात बघत असतात की चंद्र कधी येईल. अर्णव म्हणतो की दिसला चंद्र. लावण्या त्याच्याकडे बघते की तो असं का बोललास. अर्णव म्हणतो की ब्युटिफुल. ईश्वरी अर्णवकडे बघते की हा असं का बोलतोय आणि ईश्वरी म्हणते की कुठे आहे आणि अर्णव म्हणतो तो काय आणि ईश्वरीला वाटतं की खरंच आहे म्हणून ती पाण्यात बघते आणि प्रेक्षकांना ईश्वरीला कळतं की अर्णव काय बोलतोय ते आणि ती म्हणते की सर काय बोलताय हे. अर्णव म्हणतो की तो काय चंद्र म्हणजे खरा इमेज चंद्र वर आहे त्याची इमेज दिसते पाण्यात. प्रेक्षकांना ईश्वरीला वाटतं की तो माझ्याबद्दलच बोलत आहे आणि अर्णव तेवढ्यात बोलतो की एक मिनिट तुला असं वाटतंय की मी तुझ्याबद्दल. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की नाही काही नाही दिसला मलाही चंद्र आणि मामा म्हणतात की अरे दिसला का चंद्र. अर्णव म्हणतो मला तर मगाशीच दिसला होता. ईश्वरी अर्णवकडे बघते आणि अर्णवही यांचा काय रोमॅन्स संपतच नसतो. प्रेक्षकांनो आकाश म्हणतो अरे मग मसाला दूध घेऊन या ना प्लीज. प्रेक्षकांना तेवढ्यात मामी तिकडनं मसाला दूध घेऊन येतात आणि म्हणतात की आलं मसाला दूध. ईश्वरी म्हणते की मी आणलं असतं मामी आणि मामींनी एक ग्लास असाच बाजूला आणून ठेवलेला असतो आणि ईश्वरी इकडे सगळ्यांना मसाला दूध देत असते. अंजलीला देते तेव्हा अंजली म्हणते की थँक्यू. प्रेक्षकांना नंतर राजेशला द्यायची वेळ येते तेव्हा मात्र ईश्वरीचा चेहरा पडतो पण तो राजेश आनंदी असतो आणि इकडे अर्णवही त्याच्याकडे लक्ष देऊन असतो. राजेश म्हणतो की थँक्यू. राजेश मनोमन म्हणतो की आजची रात्र स्पेशल आहे एवढं मात्र नक्की. राजेश बघा प्रेक्षकांनो म्हणतो की आज दूध नाही दारूची बाटली हवी होती खरं. असो ईश्वरी मिठीत असली तर मसाला दूधही चढेल दारू सारखं. प्रेक्षकांनो इकडे अंजली म्हणते अगं तुला एकही ग्लास उरला नाहीयेत ग आणि तेवढ्यात मामी म्हणतात की अगं नाही हा ग्लास मी तिला देते तसाही मी तो उष्टा केलेला नाहीये मला ना रात्रीचं दूध अजिबात पचतच नाही. आणि प्रेक्षकांना इकडे सगळ्यांना या गोष्टीचं थोडं आश्चर्यच वाटत असतं. आई म्हणतात हो बरोबर आहे तिला पचतच नाही. मी म्हणतात घे. ऐश्वरी म्हणते की प्या सगळ्यांनी आणि सांगा ते कसं झालंय दूध. या दोघींना असं वाटतं की आपला प्लॅन सक्सेस झाला आहे. ते प्रेक्षकांना सगळेजण दूध पितात. राजेश म्हणतो की वा अप्रतिम. आकाश म्हणतो कमाल. अंजली म्हणते की 100 पैकी 500 मार्क्स तुला. अंजली म्हणते अगं तू पण पी. ईश्वरी म्हणते हो. प्रेक्षकांना जेव्हा मामी मध्ये येते ना तेव्हा ते आणि त्याला सांगते की माझ्या रूम मधला एसी बंद चालू राहिलाय तेवढा बंद कर. आणि इकडे मात्र मामींना ईश्वरीच्या ग्लासमध्ये ते औषध घालायचं असतं आणि ते टाकतात. म्हणतात त्या ग्लासकडे बघून कशी जागी राहती आमची बळजबरीची सुनबाई. प्रेक्षकांनो यांचं लक्ष मात्र ईश्वरीकडेच असतं की तिने ते दूध पित असते ते. आणि मामी म्हणतात की वा मस्त झालंय. प्रेक्षकांनो अर्णवचं बहुतेक दूध पिऊन झालेलं असतं आणि अर्णव निघतोच तेवढ्यात तो ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर. प्रेक्षकांनो अर्णव तिला म्हणतो की मगाशी तू जे मसाला कुटत बसली होती ना तेव्हा वाटलं होतं याची काय गरज आहे. म्हणतो की बट आय मस्ट से छान झालंय मसाला दूध. प्रेक्षकांनो हे ऐकायला मात्र ईश्वरीचे कान आतुरच असतील आणि तिला हे ऐकल्यानंतर आनंद होतो. ती म्हणते की थँक्यू सर. अर्णव म्हणतो की आता एक महत्वाचं काम करायचंय. ईश्वरी म्हणते काय. अर्णव म्हणतो इतकं छान आणि ड्रायफ्रुट्स घातलेलं मसाला दूध प्यायल्यावर घरात जायचं बेडरूम मध्ये जायचं एसी ऑन करायचा ब्लँकेट अंगावर घ्यायचं आणि झोपून जायचं. प्रेक्षकांनो अर्णव मात्र हे ईश्वरीला चिडवत असतो हो आणि तो झोपेचं नाटक करतो. ईश्वरी म्हणते सर मग जाऊन झोपा ना मला काय सांगताय. अर्णव म्हणतो की मी सिंदूर मी तुला सांगत नाहीये मी सुंदर तुला हे जमणार आहेत का करण करायला. ईश्वरी म्हणते की सर उगाच आता मजाक करू नका हा. आणि अर्णव म्हणतो की मजाक
मी मजाक नाही करत आहे, आय एम व्हेरी सिरियस. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, मला खरंच तुला मनापासून कंपनी द्यावीशी वाटते, पण प्लीज वे मी माझी झोप अशी कोणासाठी सॅक्रिफाईस नाही करू शकत. सॉरी. प्रेक्षकांना ईश्वरीला हिच्या चेहऱ्यावरून असं वाटत आहे की तिला अर्णव हा जागा पाहिजेत. अर्णव तिची मजाच घेत असतो. सगळेजण दूध प्यायला लागतात आणि अर्णवला असं वाटतं की ईश्वरीला काही बोलायचंय, म्हणून तो तिला विचारतो, म्हणजे खानाखुणाच करू ना. आणि ईश्वरी नाही म्हणते. प्रेक्षकांना सगळ्यांनी दूध पिलेलं असतं आणि मामा म्हणतात वा मस्त छानच. प्रेक्षकांना मामा म्हणतात अगं आई खूप उशीर झालाय, झोपायचं आहेत ना तुला. प्रेक्षकांना जाता जाता आजी मात्र तिला कान मंत्र देऊन जातात आणि म्हणतात की ईश्वरी, ज्याचं मन निर्मळ असतं ना त्याला देवीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो. प्रेक्षकांना असं बोलल्यावर त्या तिथनं निघून जातात. प्रेक्षकांना अंजली म्हणते की ईश्वरी मी थांबू का तुला कंपनी द्यायला. प्रेक्षकांना हा राजेश म्हणतो अंजली अगं काहीही काय बोलतेस तू, आता 2 जीवांची आहेत, निदान बाळाचा तरी विचार कर. मुळातच ईश्वरीजींवर हा अविश्वास का दाखवावा. तेवढ्यात अर्णव उत्तरतो आणि म्हणतो की ताई बरोबर बोलतायत ते, तू जागू नकोस, जाऊन झोप. जीजू तुम्ही पण झोपा, कशाला उगाच जागरण करताय. प्रेक्षकांना मामालाही हेच हवं असतं. राजेश म्हणतो की हो. प्रेक्षकांना अंजली म्हणते की ईश्वरी नक्की जाऊ ना मी. ईश्वरी म्हणते की हो ताई तुम्ही जा झोपा. आणि अंजली अर्णवला खुणवते की लक्ष ठेव, आणि अर्णव मात्र तसा नाहीये ना. प्रेक्षकांना आपल्याला माहितीये तो ईश्वरीसाठी जागरण करेलच. प्रेक्षकांना हा राजेश म्हणतो अंजली चल चल आपण जाऊयात आणि इकडे. प्रेक्षकांना सगळेजण हळूहळू जातात आणि मामा म्हणतात की बाळ ईश्वरी मी छोटीशी डुलकी घेतो आणि मग तुला कंपनी देतो. हा. प्रेक्षकांना आकाश म्हणतो ओ डॅड तुम्ही एकदा झोपलात की झोपलात, उगाच खोटं सांगताय तिला. प्रेक्षकांना मामा म्हणतात मी कुठं खोटं बोलतो, माझी खरंच इच्छा आहे ग. आणि प्रेक्षकांना त्या जांभळी देता देता बोलत असतात. अर्णव म्हणतो की मामा झोपा जाऊन. मामा म्हणतात ओके शुभरात्री गुड नाईट. मामा म्हणतात आकाश ऐक ना मी तुला गाणं ऐकवतो. आकाश म्हणतो डॅड प्लीज मला झोपायचंय प्लीज. म्हणता नाही नाही ऐक ना. आकाश म्हणतो नाही नाही. अर्णव म्हणतो मामीला की तुम्ही बीवर जाऊन झोपा, सगळ्यांनी तिच्यासोबत जागरण करायची काही गरज नाहीये, ती करल एकटी जागरण. प्रेक्षकांना इकडे तर लावण्याचा मूड पूर्णपणे हाफ झालेला असतो. मामी म्हणतात चल लावण्य आपण जाऊयात. प्रेक्षकांना लावण्य मामी दोघेही जातात आणि अर्णव म्हणतो की ऑलराईट मिस इंदौर टेक केअर. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही खरंच चाललाय झोपायला. अर्णव म्हणतो हो. कुठं झोपायला कसं जातात मिस इंदौर. अर्णव म्हणतो की मी तुला म्हटलो ना की मी माझी झोप नाही सॅक्रिफाईस करू शकत. अर्णव म्हणतो की प्लीज यू बी केअरफुल, तू एकटीच असशील बाहेर. अर्णव म्हणतो काळजी घे आणि काही लागलं तर मला बिलकुल फोन नको करूस. प्रेक्षकांनो हा अर्णव किती स्वतवणार आहे ईश्वरीला काय माहित. बघा ईश्वरी कशी बघते अर्णवकडे. आणि अर्णव म्हणतो मी आता झोपतोय गुड नाईट आणि थँक्यू. आणि तो दुधाचा ग्लास तिला दाखवतो. प्रेक्षकांनो तिला अनपेक्षितच होतं की अर्णव निघून गेला आणि ती म्हणते की हे तर खरंच निघून गेले. प्रेक्षकांनो हा राजेश मात्र तिला बघतच असतो आणि ही ईश्वरी दूध पिता पिता म्हणते की हे दूध असं कडवट का लागतंय. हा प्रेक्षकांनो तिने तर ते काही दूध पूर्ण पिलेलंच नसतं, तसंच तिथे ठेवून ती घरामध्ये जाते. राजेशचं सगळं लक्ष त्या ईश्वरीवर असतं. प्रेक्षकांनो ईश्वरी मध्ये गेल्यानंतर हा राजेश बहुतेक बाहेर येतो. आता मला तरी वाटतं की तो हे दूध पितो की काय. चांगलीच गोष्ट आहे, दूध पिऊन तोही गाढ झोपी जाईल. आणि हा राजेश म्हणतो की या गोड रात्रीची सुरुवात हे गोड दूध पिऊन करूयात. प्रेक्षकांनो हा कोणत्या धुंदीत दूध पितोय माहित नाहीये, कारण हा पूर्ण दूध पिऊन गेलेला असतो. प्रेक्षकांनो इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आजची मालिकेचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. प्रेक्षकांनो प्रोमो 1 नंबर आणि सॉलिड दाखवलेला आहे तर त्यांनी. प्रेक्षकांनो ईश्वरीला झोप येत असते आणि हे दोघं नाचत असतात. आली उमलून माझ्या दारी. आणि इकडे लावण्या आणि मामी या दोघही यांचा डान्स बघत असतात. प्रेक्षकांनो ही
अन्या म्हणते की देवीचा आशीर्वाद तुला नाही मला मिळेल. प्रेक्षकांनो, ईश्वरी मात्र तिला जाब उत्तर देते आणि म्हणते की माझ्या सासूबाईने जी प्रथा सुरू केली आहेत ना ती मी पुढे चालू ठेवणार. ते माझं कर्तव्य आहे सून म्हणून. प्रेक्षकांनो, असं बोलून इथेच या मालिकेचा प्रोमोही संपतो. आजची मालिका आणि मालिकेचा प्रोमो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करा. आपण उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रिव्ह्यूज सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.